नगरी न्हाऊन निघाली. अख्खं शहरचे शहर नतमस्तक झालं. शहराची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नाळ घट्ट करण्यासाठी शहरातील अंधारे स्टॉप परिसरात तुळशी वृंदावनाची प्रतिकृती उभारून आध्यात्मिक वातावरणाची निर्मिती करण्यात आली. वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंहाच्या पुतळ्याजवळील चौकात गाय आणि वासराचे शिल्प उभारून वसुबारसचे औचित्य साधत आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्या वतीनं सांस्कृतिक आत्म्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले. शहराच्या भविष्यासाठी दूरदृष्टी ठेवत विरचक धरणावर जलपूजन करून पुढील 40 वर्षांसाठी सुरक्षित आणि शाश्वत पाणी पुरवठ्याची जणू पायाभरणीच केली गेली. छत्रपती हॉस्पिटलच्या माध्यमातून विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करून गरजू गरीब रुग्णांना स्वस्त तर काहींना मोफत आरोग्य सुविधा पुरविण्यात आली.
कोरोनाच्या कठीण काळात रघुवंशी परिवाराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना स्वस्त दरात रेमडेसिवीर उपलब्ध करून देत जनतेचे प्राण वाचविणारे रघुवंशी परिवार नंदनगरी वासियांसाठी देवदूत ठरले। ज्यावेळी एक रेमडेसिवीर मिळवणे म्हणजे दिव्य होते, त्यावेळी रघुवंशी परिवारानं तब्बल 5,500पेक्षा जास्त रेमडेसिवीर उपलब्ध करून दिले। याशिवाय राज्यातील शासकीय योजना, विशेषतः लाडकी बहीण योजनेचा व्यापक लाभ घराघरात पोहोचवण्यात अग्रस्थानी भूमिका निभावली। गरीब, वृद्ध, बेघर नागरिकांसाठी उत्तर महाराष्ट्रातील सर्वोत्तम निवारा केंद्र उभारून मानवीयतेची ओळख निर्माण केली। नंदुरबारच्या सांस्कृतिक ओळखीत नवा सुवर्णाक्षर जोडण्यासाठी आगामी काळात भगवान श्रीराम, आदिवासी क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा आणि छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य पुतळे उभारण्याचा मानस आहे। त्यामुळेच की काय, नेतृत्व जे बोलत नाही, कामांनी ओळख निर्माण करतं। सौ रत्नाताई रघुवंशी यांचे नेतृत्व हे केवळ विकासाचे नेतृत्व नाही, तर संस्कार, संस्कृती, आध्यात्मिकता आणि समर्पण यांचे एकत्रित प्रतीक आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार केवळ बदललं नाही, तर उन्नतीच्या दिशेनं धावू लागलं। आणि म्हणूनच दूरदृष्टी, सक्षमता, प्रामाणिकता आणि विकासाच्या खात्रीसाठी, प्रगतीसाठी, संस्कृतीसाठी आणि नंदनगरीच्या सुरक्षित भविष्यासाठी सौ रत्नाताई रघुवंशी यांच्यासह शिवसेनेच्या सर्व सक्षम उमेदवारांची निवड करूया आणि पालिकेवर भगवा फडकूया, भगवा फडकवूया।